फटाक्यांची आतषबाजी आत्ता जरी होत असली तरी सुद्धा दिवा महोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच ही आतषबाजी होते आणि विशेषतः आमच्या भगिनींच्या मनामध्ये ही एक आतषबाजी करणं, लाडके आपले आदेश भाऊजी इथे येणार, त्यामुळे एक हुरहुर होती आणि आज बऱ्याच जणींचं ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे. सन्माननीय खासदार आनंदजी परांजपे साहेब इथे उपस्थित आहेत. माननीय नगरसेवक रमाकांत मडवी यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करत आहोत. हा सन्मान आपण स्वीकारावा अशी आपल्याला विनंती. दिव्याच्या पादचारी पुलावरून जेव्हा माणसं चालतात तेव्हा नक्कीच खासदार साहेबांची आठवण होत असते. आणि नेहमीच घराघरात चहा पिताना भाऊजींचं स्वागत होतं, पण आज या मंचावरती आपणा सर्वांच्या वतीने मडवी साहेब त्यांचं स्वागत करतायत. हे स्वागत भाऊजींनी मोठ्या प्रेमाने स्वीकारावं अशी मी सर्व वहिनींतर्फे विनंती करते. सन्माननीय नगरसेवक दिलीपजी म्हात्रे आपलंही या मंचावर स्वागत होत आहे. हे स्वागत आपण स्वीकारावं. सन्माननीय नगरसेवक पावशे साहेब आपलंही इथे स्वागत होत आहे. हे स्वागत आपण स्वीकारावं. माजी नगरसेवक सन्माननीय गोवर्धनजी भगत आपलेही या मंचावर स्वागत. नेहमीच आपण आवर्जून या सोहळ्याला उपस्थित राहून भेट देता त्याबद्दल मनापासून हे स्वागत. पैठण्या कोणाला मिळाल्यात हे तर आपल्याला सर्वांना ठाऊक झालेच आहे, पण या अंतिम सोहळ्याला, अंतिम स्पर्धेला सन्माननीय खासदार साहेब इथे उपस्थित राहिले. मी आपणा सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करते की त्यांनी आमच्या श्रोत्यांशी संवाद साधावा. यंदाचं हे 5वं वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी हा उत्सव रंगला आणि आपल्याला तर ठाऊक आहेच की असे इथे रंगारंग कार्यक्रम सादर केले जातात. दिवावासियांसाठी हा एक आकर्षण बिंदू ठरतो दिवा महोत्सव म्हणजे, आणि त्यातच आपली ही उपस्थिती, त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपल्याकडे बघून एक हास्य फुलत असतं. सन्माननीय खासदार आनंदजी परांजपे. शिवसेना दिवा विभाग आणि धर्मवीर मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या या दिवा महोत्सव 2011 याच्यासाठी खास करून आपल्या सर्वांचे लाडके भाऊजी माननीय श्री आदेशजी बांदेकर आज ह्या दिव्यामध्ये प्रथमच आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी आले, म्हणून सर्वप्रथम त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अत्यंत व्यस्त असा त्यांच्या कार्यक्रमातनं आज दिवावासियांसाठी खास करून, खरं तर आजच सकाळी ते परदेशातून आलेले आहेत आणि तरी माझ्या आग्रहाखातर आणि तुमच्या सर्वांच्या भेटण्यासाठी आज दिव्यामध्ये ते आले. सर्व दिव्यातील माझ्या माता भगिनींबरोबर खेळ मांडीला हा खेळ सर्व दिव्यातील माझ्या माता आणि भगिनी त्यांच्याबरोबर खेळल्या, आनंद लुटला, म्हणून सर त्यांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. नगरसेवक रमाकांत मडवी, आमचे शिवसेनेचे सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख
आणि धर्मवीर मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी यांचं इथे कौतुक करतो की 5वं वर्ष आहे, सातत्याने दिवा महोत्सव हा अधिकाधिक मोठ्या प्रमाणात दरवर्षी साजरा होत आहे आणि दिवा महोत्सव हा केवळ दिव्यापुरता मर्यादित न राहून अगदी ठाण्यापासून ते डोंबिवलीपर्यंतची लोक या दिव्या महोत्सवाला येतात, इथे होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेतात आणि हा दिवा महोत्सव असाच अधिकाधिक दरवर्षी मोठ्या जोमाने साजरा हो आणि रमाकांत मडवी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी हा असाच दिवा महोत्सव अधिकाधिक मोठा करावा अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या सर्व माता आणि भगिनी यांना नवीन वर्षाच्याही शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. भाऊजी, मला वाटतं आता आपण प्रदान करायला सुरुवात करूया या पैठण्या. आधी ज्या आपण 8 जणींना अंतिम याच्यात निवडू. अच्छा, सन्माननीय खासदार साहेबांना विनंती. एक एक प्रत्येकाला मान. पहिलं नाव आलंय तुमचे आदेश भाऊजी. चिठ्ठी उचलतायत म्हणजे तुमचंच असणार. वाचू. अच्छा, पहिलं आहे अंजना मौर्या. अंजना मौर्या या ज्या आपण विजेत्या निवडतोय त्यांना सुद्धा पैठणी आहे. अंजना मौर्या. आणि दुसऱ्या भाग्यवान विजेत्या आहेत सुजल संदेश कांसे, धर्मवीर नगर, ओम साई विहार. सुजल संदेश कांसे आहेत का? जरा टाळ्या वाजवा म्हणजे आम्हाला कळेल. तिसरी चिठ्ठी निघाली आहे मयुरी महेंद्र पडळकर, कोकण वैभव, चाळ नंबर 2 आहेत. अभिनंदन. आणि चौथ्या विजेत्या आहेत सुनीता अनंत कांबळे. सुनीता अनंत कांबळे, गणेश नगर, तिसाई कृपा. पाचवी चिठ्ठी, पाचवी विजेती आहे विजया विजय शिजणकर. विजया विजय शिजणकर, सोनू प्लाझा, मधली आळी, दिवा पश्चिम. पूर्ण पत्ता आहे म्हणजे भाऊजी घरी येणार आहेत. पुढची विजेती आहे साक्षी सतीश जाधव, अय्यप्पा चाळ, गणेश पाडा. 6 1 2 3 4 5 6 जणी. नाही, नंतर द्यायचं. सातवी विजेती आहे, सातवी भाग्यवान विजेती सविता गौतम सोनावणे. आणि घाबरू नका, नेहमीप्रमाणे आपण ज्या चिठ्ठ्या काढतो लकी ड्रॉ तो सुद्धा नंतर आहे, म्हणजे नंतर सुद्धा 8 जणींना विजेत्या म्हणून घोषित आपण करणार आहोत. खासदार साहेबांच्या हस्ते ही अजून एक विजेती आपण निवडत आहोत आणि हा मान मिळतोय सौभाग्यवती रजनी रमेश घोगले, साई श्रद्धा चाळ, गणेश पाडा. एकदा मी ही सगळ्यांची नावं पुन्हा एकदा जाहीर करते. सविता गौतम सोनावणे, साक्षी सतीश जाधव, मयुरी महेंद्र पडळकर, विजया विजय शिजणकर, सुनीता अनंत कांबळे, सुजल संदेश कांसे, अंजना मौर्या, रजनी रमेश घोगले. अभिनंदन आपलं. आणि आता या खेळ मांडीला, या खेळामध्ये ज्या अंतिम क्षणापर्यंत पोहोचल्या त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. मी आमंत्रित करते कोमल त्रिमुखे. कोमल त्रिमुखे, सुंदरशा, आकर्षक, खुलून दिसतील असे रंग आणि प्रत्येक स्त्रीलाच साडी हा जिव्हाळ्याचा विषय आणि
ही आकर्षक अशी पैठणी मिळते, ती सुद्धा आपल्या लाडक्या भाऊजींच्या हस्ते. एक निवेदन आहे. ऋषी रमेश वरेकर हा 6 वर्षांचा मुलगा हरवलेला आहे. त्याचे आई बाबा शोधतायत. तर जर आपल्याला सापडला तर लवकर दिवा कार्यालयाशी संपर्क साधा. कीर्ती खानविलकर, कीर्ती खानविलकर, हिरवाकंच असा रंग, पेशवाई. अभिनंदन आपलं. पुढच्या विजेत्या आहेत श्यामली घाडी. मयुरी आढाव, सौभाग्यवती मयुरी आढाव. आदेशजींच्या हस्ते आपल्याला सन्मानित केले जाते आकर्षक अशी पैठणी देऊन. यानंतर आपण सन्मानित करणार आहोत किरण मिश्रा. किरण मिश्रा यांना इथे आमंत्रित करत आहोत. थांबा, आपल्याला एक छानसा फोटो सुद्धा काढायचा आहे ना. सुंदर असे हे रंग, मोरपंखी रंग आहे. आणि भाऊजींना तर इतकी सवय झाली आहे की थोडंसं हसा, फोटो छान येईल. संगीता सुर्वे, संगीता सुर्वे, सौभाग्यवती संगीता सुर्वे. एवढा मोठा मंच, एवढा जनसमुदाय, त्यामुळे एक प्रकारचं ते दडपण येतंय त्यांच्यावरती. सुंदरसा असा भरजरी हा पदर. सौभाग्यवती स्मिता हरियाणा. अनिकेत शैलेश साळवी हा लहान मुलगा कार्यालयामध्ये आहे. त्याच्या आई वडिलांनी आमच्याशी संपर्क साधावा. आणि नेहा मुणगेकर, नेहा मुणगेकर. अंतिम खेळापर्यंत यांनी मजल मारली. यशस्वीपणे खेळ खेळल्या. लाल भडक असा हा सुंदरसा रंग आणि त्याला आकर्षक असा हिरवा काठ आणि हिरवा कंच असा पदर. आणि आता कोणती? आता कोण? आजची सगळ्यात महत्वाची सुंदरसा असा हा रंग, जिला खरोखर पैठणी म्हणता येईल. मडवी साहेबांना मी विनंती करते, आपण सुंदर सुंदर स्वप्न या सगळ्या विजेत्या महिलांना पडणार आहेत आणि नक्कीच त्यात आदेश भाऊजी सर्वांच्या स्वप्नात नक्कीच असणार. पदरावरती जर तारीचा मोर नाचला हवा, पदरावरती जर तारीचा मोर नाचला हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा.
सुजल संदेश कांसे, आणि साक्षी सतीश जाधव. पदरावरती जर तारीचा मोर नाचला हवा, पदरावरती जर तारीचा मोर नाचला हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. आपण आपल्या विभागातल्या विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच सन्मानित करत असतो दिवाभूषण या पुरस्काराने. आणि यानंतर आपले नेहमीचे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आहेत. शिवाय अजून पैठणीचा लकी ड्रॉ आहे. इपॉक रिटेल मार्ट तर्फे दिलं जाणारं आकर्षक असं गिफ्ट व्हाउचर तेही आहे. तेव्हा कोणीही जाऊ नका, कारण यानंतर सुद्धा अजूनही आपण पैठण्यांसाठी विजेता निवडणार आहोत. पदरावरती जर तारीचा मोर नाचला हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. दिवाभूषण पुरस्काराने आपण आता सन्मानित करणार आहोत. मी आमंत्रित करते श्रीयुत रामचंद्र कमलाकर पाटील उर्फ RK पाटील दातिवली यांना. दिवाभूषण पुरस्काराचे यंदाचे मानकरी आहेत श्रीयुत रामचंद्र कमलाकर पाटील उर्फ RK पाटील, दातिवलीचे रहिवासी. मानपत्र पुरस्कार, दिवाभूषण पुरस्कार श्री रामचंद्र कमलाकर पाटील उर्फ RK पाटील. दिनांक 4/12/1945 रोजी दातिवली गाव येथे आपला जन्म झाला. मोहविद्यालय ठाणे येथे SSC पर्यंतचे शिक्षण आपण पूर्ण केलं. 1965 साली प्रीमियर ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट मानपाडा डोंबिवली इथल्या कंपनीत आपण रुजू झालात. प्रीमियर कंपनीत नोकरीस असताना मशीन ऑपरेटरपासून सुपरवायझरपर्यंत आपण काम केलं. 1967 साली प्रीमियर कंपनीत असोसिएशन ऑफ इंजिनिअरिंग वर्क्स कमिटी मेंबर, तसंच 84 साली प्रीमियर एम्प्लॉईज बँकचे व्हाईस प्रेसिडेंट चेअरमन या पदी आपली निवड झाली असताना 12 वर्ष काम पाहिलं. असोसिएशन ऑफ इंजिनिअरिंग वर्क मानपाडा या युनिटचे उपाध्यक्ष तसंच प्रीमियर संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष अशी आपण वाटचाल केलीत. 1998 साली कंपनी बंद पडल्या कारणाने कामगार देशोधडीला लागले. त्याच नैराश्यातून काही कामगारांनी आत्महत्या केल्या. कंपनी व्यवस्थापनाविरुद्ध रास्ता रोको, कोर्ट कचेरी, मोर्चे, उपोषण अशा मार्गाने आपण लढा पुकारला. गेली 13 वर्ष कामगारांच्या एकजुटीच्या पदावर कंपनी व्यवस्थापनास कामगारांची देणी डिसेंबर 2011 रोजी देण्यास आपण भाग पडलेत. अशा या संघर्षमय कारकिर्दीत कामगारांसाठी झटणाऱ्या व्यवस्थापनाच्या आमिषाला बळी न पडता कामगारांना न्याय मिळवून देणाऱ्या व्यक्तिमत्वास मानाचा मुजरा. शिवसेना व धर्मवीर मित्रमंडळ आयोजित 5व्या दिवा महोत्सवात आपणास दिवाभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. माननीय श्रीयुत रमाकांत मडवी, माननीय श्रीयुत संतोष भोईर, अध्यक्ष धर्मवीर मित्रमंडळ. कोणी जाऊ नका, कारण यानंतर सुद्धा आपण पैठण्या अजून 8 पैठण्या बाकी आहेत आणि या इथल्या चिठ्ठ्यांमधून आपण नावं जाहीर करणार आहोत. कदाचित यानंतर तुमचं नाव निघू शकतं, तेव्हा थांबायचंय, खाली बसून घ्या. नेहमीच्याच पद्धतीने आजही लकी ड्रॉ होईल. समोर चिठ्ठ्या दिसतायत, त्यामध्ये तुमचंही नाव असू शकतं. अजूनही 8 पैठण्या आपली वाट पाहतायत, तेव्हा सर्वांना शुभेच्छा. एकच विनंती, आतापर्यंत छान आपण आनंद लुटलेला आहे. आजचा हा समारोपाचा दिवस छान खेळ मांडियेला या कार्यक्रमामध्ये रंगून गेला होता. अजून सुद्धा असंच आपण रंगात रंगायचं आहे आणि 8 पैठण्या आपली वाट पाहत